म्हटलं फटाफट बनवते आणि मग तिला उठवते. 6:30 वाजले, आज 5:30ला उठते. हे सगळं करायचं होतं म्हणून लवकर. तसं आता लवकरच उठायला लागणार आहे मला, कारण सिया, विहान आणि तिचे पप्पा 3 टिफिन एका वेळेला बनवायचे. म्हटलं लवकरच उठलं पाहिजे. तर चला आता फटाफट बनवते आणि मग सियाला उठवते. हळूहळू बोलते कारण घरी सगळे झोपलेले आहेत. आज सियाची स्कूल आहे, फर्स्ट डे. तसा काल फर्स्ट डे होता, पण काल ती गेली नव्हती, बरं नव्हतं म्हणून. आणि आज चालले हे बघा इथं पनीर आहे. आता म्हटलं फटाफट करून घे, मग त्यांना उठवते. फर्स्ट टाईम मी केल्यात, किती छान झालेत बघा. आतून मस्त लेअर. तर आता मी फटाफट करून घेते आणि मग सियाला उठवायचं आहे अजून. चला डायरेक्ट बाहेर येऊन व्लॉग सुरू. बाय कर सिया. आज सियाचा फर्स्ट डे आहे स्कूलचा. फर्स्ट डे नाही आहे, तसा सेकंड डे आहे, पण तिचा फर्स्ट डे आहे. अडकव ना बॅग. अरे देवा, हे काय करतोय तू? डोक्यात क्लिप लावतोय. बापरे, बघा याचा कारभार बघा कसं चाललाय. इथे सगळं घरभर पसारा करून ठेवलाय. सियाची पिशवी सगळी त्यांनी सांडली. आता आल्यावर ओरडतेस त्याला. कुठे गेला तो? गेला कुठं? कुठे गेला कुठं? हा, हे काय म्हणायचं? हा, हे काय बनलाय तू? बापले, लवकर आता ती यायची वेळ झाली. पटकन क्लीनअप कर, नाहीतर काय खरं नाही तुझं. काय काय म्हणते? पटकन जाऊन क्लीनअप कर. ती नाहीये घरात, तर बघा स्कूलला गेली तर सगळा पसारा कसा त्यानं करून ठेवला. इथे एक पडला बघ. लवकर आवर विहान. संध्याकाळ झाली आणि इकडे तर माझ्या स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. चहा नाश्ता झाला आणि इथे मी पीठ मळून ठेवले. आता भिजेपर्यंत भाजीची तयारी करते. आणि जसे की मी तुम्हाला सांगितलं होतं, आज सियाचा फर्स्ट डे होता, तर आपण तिला विचारूया तिला फर्स्ट डे कसा गेला. तर तुझ्यासाठी तो फर्स्ट होता ना, कसा गेला? चांगला. बोलण्यावरनं तर वाटत नाही चांगला. काय झालं? चांगला नाही गेला? मीडियम. काय केलं? शिकवलं होतं का? अभ्यास कोणता? सगळे सब्जेक्ट झाले जे नेलते ते? कोणता चॅप्टर शिकवला? EVSचा, SSTचा, हां हिंदीचं काय शिकवलं? लक्षात आहे का नाही? अरे देवा, विसरली एवढ्यात? अरे देवा. सिया विहान मॅचिंग झालं. वाईट 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 वाईट. त्यांचं झालं चिकू बंटी बघायचं. विहान हाय बोल. हाय. त्याला ॲटिट्यूड आलाय. चला मला ना जरा पालक साफ करायचे. पालक साफ करते. आज पालक डाळ बनवणार आहे. पीठ भिजेपर्यंत पालक साफ करते. एका साईडला डाळ आणि पालक कुकरला लावते आणि एका साईडला चपाती करून घेते. तोपर्यंत शेती पण होते, म्हणजे कुकर पण होते डाळ आणि पालकचा. मग चपाती झाल्या की मग डाळ पालकला फोडणी देणार. एका साईडला भात लावणार आणि ते दोन्ही शिजेपर्यंत भाजी घासणार. आणि असं आहे माझं आत्ताच. इथून पुढचं 1 ते 1.5 तासाचं रुटीन. मला मी फटाफट करते कारण उशीर झाले. 6 वाजले. पालक निवडायला अर्धा तास जाईल. चला थोड्या वेळानंतर भेटते. चला आता माझ्या चपात्या झाल्यात. इकडे कुकर पण झालाय पालकचा. आता मी गॅस बंद करून जरा इथलं आवरते आणि फोडणी देते आणि एका साईडला भात लावते. विहानचं खेळायचं चाललंय. विहान ते काय घेतलं हो? सिया
तर आम्हाला यायला थोडं लेट झालं आहे, त्यामुळे अंधारातच आता आजचा व्ह्यू तुम्हाला दिसेल. तर हा आमच्या इथले तलाव आहे, जिथे बोटिंग पण अवेलेबल आहे, पण सिया घाबरते, नाही तर बोटिंग पण आम्ही केली असती. आम्हाला यायला थोडं लेट झालं, म्हणजे स्वयंपाक वगैरे करत होते ना मी, लवकर लागले होते मी स्वयंपाकाला, पण करेपर्यंत संध्याकाळ झाली. आमचं इकडे यायचं काय प्लॅन ठरला नव्हता, पण अचानक प्लॅन चेंज झाला आणि इकडे आलो. त्यामुळे आता अंधाराचाच व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल. मला आवडते बोटिंग करायला आणि विहानला पण आवडते. सिया जरा पाण्याला घाबरते. विहान बोलतो आपण करूया का, विचारलं हा करूया मम्मा बोलतो, पण सिया नाही बोलत. तिला ती जर नाही बोलली तर मग कॅन्सल केला आम्ही.